मेळघाटातील 4 आश्रमशाळांमध्ये 160 विद्यार्थ्यांना विषबाधा, प्रशासनाकडून कारवाई। अमरावती जिल्ह्यातील मेळघाट परिसरात निवासी आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आलेली आहे। अवघ्या 24 तासांच्या कालावधीत 4 वेगवेगळ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने खळबळ उडालेली आहे। टिटंबा, विजुधावडी, सावली आणि सुसरधा या आश्रमशाळांमध्ये हा प्रकार घडलेला आहे। मिळालेल्या माहितीनुसार आश्रमशाळांमध्ये देण्यात आलेल्या निकृष्ट दर्जाच्या जेवणामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। या 4ही आश्रमशाळांमधील मिळून तब्बल 160 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती समोर आलेली आहे। विद्यार्थ्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिलेली आहे। टिटंबा आश्रमशाळेत सर्वाधिक 70 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली, त्यापैकी 66 विद्यार्थ्यांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेलं आहे। 4 विद्यार्थ्यांवर धारणी येथे उपचार सुरू आहेत। विजुधावडी आणि सावलीखेडा आश्रमशाळेतील सुमारे 85 विद्यार्थ्यांना तर सुसरधा आश्रमशाळेतील 15 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची माहिती आहे। या प्रकरणाची गंभीर दखल घेत टिटंबा आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे। प्रशासनाकडून या घटनेची चौकशी करण्यात आलेली आहे। दरम्यान या घटनेनंतर आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे आणि या आश्रमशाळांना सेंट्रल किचनच्या माध्यमातून अन्नपुरवठा केला जातो। या सेंट्रल किचनमधून तब्बल 8 ते 9 आश्रमशाळांना अन्न पुरवले जात असल्याची माहिती समोर आलेली आहे। सामाजिक कार्यकर्ते रमेश तोटे यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप करत सेंट्रल किचन व्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दावा केला आहे। त्यांनी संबंधित कंत्राटदारावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली आहे। तसेच निकृष्ट दर्जाचे अन्न विद्यार्थ्यांना दिले जात असल्याच्या तक्रारी यापूर्वी करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे। या घटनेच्या निषेधार्थ धारणी येथील प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर विद्यार्थी आणि पालकांकडून आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे। संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होते आहे। अमरावतीचे खासदार बळवंत वानखडे आणि आमदार बच्चू कडू यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित या गंभीर प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई केली जाणार का, याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, अमरावती।